नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 22 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 21। स्पष्टीकरण: नुकताच मे 21 रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यात आला आहे। उद्देश: चहाचा दीर्घ इतिहास, त्याचे सखोल सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच्या शाश्वत उत्पादनाला व वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। सुरुवात: संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2019 मध्ये प्रस्ताव मंजूर करून मे 21 हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केला होता। प्रश्न 2. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला ज्येष्ठ नागरिक देखभाल विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, केरळ। स्पष्टीकरण: नुकतेच केरळ सरकारने वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या समस्या लक्षात घेऊन देशातील पहिला समर्पित ज्येष्ठ नागरिक देखभाल विभाग म्हणजेच ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या पावलाचा उद्देश ज्येष्ठांसाठी नवीन कल्याणकारी योजना तयार करणे आणि त्यांच्या हक्कांचे व आरोग्याचे रक्षण करणे हा आहे। केरळ राज्याची माहिती: राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी। पूर्णपणे डिजिटल बकेग स्वीकारणारे केरळ हे भारताचे पहिले राज्य बनले आहे। संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे वर्कला हे पहिले भारतीय शहर बनले आहे। केरळमध्ये गांडुळाची ब्रॉव्हिडा वझानिया नावाची नवीन प्रजाती शोधली गेली आहे। महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी केरळमध्ये निर्भया निशा हा उपक्रम सुरू केला जाईल। अट्टुकल पोंगल हा सण केरळमध्ये साजरा करण्यात आला। केरळमध्ये गांडुळांच्या आणखी 2 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत। भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पूरस्थितीला राज्यविशिष्ट आपत्ती घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे। प्रश्न 3. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 1 जानेवारी 2026 पासून आपल्या NCR जिल्ह्यांमध्ये कॅब ॲग्रिगेटर्स आणि डिलिव्हरी सेवा पुरवठादारांच्या ताफ्यात केवळ हरित वाहने म्हणजेच CNG किंवा इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हरियाणा। स्पष्टीकरण: हरियाणा सरकारने 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील NCR म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र जिल्ह्यांमध्ये कॅब ॲग्रिगेटर्स आणि डिलिव्हरी सेवा पुरवठादारांच्या ताफ्यात केवळ हरित वाहने म्हणजेच CNG किंवा इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने हरियाणा मोटार वाहन नियम 1993 मधील दुरुस्तीला मंजुरी दिली असून त्या अंतर्गत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लागू क्षेत्र: हा नियम गुरुग्राम आणि फरीदाबादसह हरियाणाच्या 14 NCR जिल्ह्यांमध्ये लागू होईल। हरियाणा राज्याची माहिती: राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल असीम कुमार घोष। आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य केंद्र चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे। हरियाणाच्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आभेद नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे। भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने चंदीगडमध्ये 2 दिवसीय हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते। भारताचे पहिले LPG स्वयंचलित टेलर मशीन म्हणजेच ATM गुरुग्राम येथे लॉन्च करण्यात आले आहे। हरियाणात 2026-27 या वर्षासाठी 2.23 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। हरियाणा सरकारने PM श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे। 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे 2026 चे विजेतेपद हरियाणाने जिंकले आहे। प्रश्न 4. नुकतेच आशियाई खेळ 2026 कोठे आयोजित केले जाणार आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जपान। स्पष्टीकरण: आशियाई खेळ 2026 म्हणजेच 20वे आशियाई खेळ यांचे आयोजन जपानमधील आयची प्रांत आणि त्याची राजधानी नागोया शहरात केले जाईल। हा भव्य क्रीडा खेळांचा महाकुंभ सप्टेंबर 19 ते 4 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित केला जाईल। जपान तिसऱ्यांदा आशियाई खेळांचे यजमानपद भूषवत आहे। यापूर्वी 1958 मध्ये टोक्यो आणि 1994 मध्ये हिरोशिमा येथे या खेळांचे आयोजन करण्यात आले होते। जपान देशाची माहिती: राजधानी टोक्यो, चलन जपानी येन,
पंतप्रधान सानाई ताकाईची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. इस्रोने संयुक्त चंद्रयान 5 म्हणजेच लुपेक्स मोहिमेसाठी जपानमध्ये जागांचे मूल्यमापन सुरू केले आहे. AI स्मार्ट शहरांच्या नियोजनासाठी भारताने जपानसोबत माहिती म्हणजेच डेटा करार केला आहे. जपानने घातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. जपानने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. जपानने पार्किन्सन्स आणि हृदय निकामी होणे म्हणजेच हॉर्ट फेल्युअर या आजारांसाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मंजुरी दिली आहे. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला आहे. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला आहे. प्रश्न 5. नुकतेच दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर लावणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कर्नाटक. स्पष्टीकरण. नुकतेच कर्नाटक दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर लावणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे. नवीन कर प्रणाली मे महिन्यात लागू झालेल्या या नवीन प्रणाली अंतर्गत कर आता केवळ बाटलीच्या किमतीवर नाही, तर त्यामध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर म्हणजेच ABV अल्कोहोल बाय व्हॉल्यूमवर आधारित ठरवला जातो. दरांवर परिणाम. या वैज्ञानिक कर प्रणालीमुळे बियर, स्कॉच आणि प्रीमियम परदेशी दारू सुमारे 25% पर्यंत स्वस्त झाली आहे, तर कमी दर्जाच्या दारूच्या किमतीत वाढ झाली आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाब बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले आहे. NCRBच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये सर्वाधिक आत्महत्या दराची नोंद झाली आहे. भारताचे पहिले राज्य संचालित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आले आहे. कर्नाटकने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगारांसाठी भारताची पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा IPGRS लॉन्च केली आहे. QSMBA क्रमवारी 2026 मध्ये भारतातील IIM बेंगळुरू अव्वल स्थानावर राहिले आहे. प्रश्न 6. नुकतेच युनायटेड किंगडममधील एल्सट्री आणि बोरहमवूड येथे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनून कोणी इतिहास रचला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तुषार कुमार. स्पष्टीकरण. युनायटेड किंगडममधील एल्सट्री आणि बोरहमवूड येथे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनून तुषार कुमार यांनी इतिहास रचला आहे. अवघ्या 23व्या वर्षी या पदावर पोहोचणारे ते पहिले भारतीय ब्रिटिश राजकारणी आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. श्रेणी पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणजेच फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सोएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई भारोत्तोलन महासंघ अध्यक्षपदी सहदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CBIच्या संचालकपदी प्रवीण सूद यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7. नुकताच पारंपरिक पंजाथ नाग उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जम्मू आणि काश्मीर. स्पष्टीकरण. पारंपरिक पंजाथ नाग उत्सव जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो. हा प्रामुख्याने दक्षिण काश्मीरमधील कुलगाम किंवा अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड परिसरातील पंजाथ गावात साजरा केला जाणारा एक अनोखा आणि शतकानुशतके जुना उत्सव आहे. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी. जम्मू आणि काश्मीरमध्ये 100 दिवसांचे नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. भारताचे पहिले अल्कलाईन बॅटरी उत्पादन केंद्र म्हणजेच युनिट जम्मूमध्ये सुरू करण्यात आले आहे. आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन श्रीनगरमध्ये करण्यात आले आहे. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला होता. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या 6व्या आवृत्तीचे आयोजन गुलमर्ग येथे करण्यात आले होते. सरथल हिवाळी महोत्सवाचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. 10 दिवसीय सरस मेळा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 8. नुकतीच भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण.
भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले जाईल. हे आयोजन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि भारत टेक्सटाईल फेडरेशन यांच्या सहकार्याने केले जात आहे. प्रश्न 9. नुकताच प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोठे सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मेघालय. स्पष्टीकरण. प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव भारताच्या मेघालय राज्यातील उमरुई लष्करी तळावर म्हणजेच लष्करी स्टेशनवर सुरू झाला आहे. या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात 12 देश सहभागी झाले आहेत. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल CH विजयशंकर. आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी. मेघालयच्या रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याद्वारे लष्करी सराव प्रगती च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल. UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी मेघालयमध्ये CM इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली आहे. कॅलामिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधली गेली आहे. मेघालयने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. दुर्गम भागात वेगवान इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी मेघालयने स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केली आहे. मेघालयचा जगप्रसिद्ध जिवंत मुळांचा पूल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी पाठवला गेला आहे. प्रश्न 10. नुकतेच 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. फ्रान्स. स्पष्टीकरण. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समधील एव्हियन लेस बेन्स शहरात केले जाईल. ही प्रमुख वार्षिक शिखर परिषद 15 ते 17 जून 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. फ्रान्सकडे असलेल्या या परिषदेच्या अध्यक्षतेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या परिषदेत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले होते. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे विधेयक मंजूर केले आहे. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त नोंदवले गेले आहे. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. प्रश्न 11. नुकतीच भारताची पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा कोठे स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. नुकतीच भारताची पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेश येथे स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संरक्षण उत्पादन कॉरिडॉर अंतर्गत सुमारे 80 एकर जमिनीवर याचा विकास केला जाईल. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. गंगम्मा जतारा महोत्सव 2026 आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा रागी जावा आहार उपक्रम आंध्र प्रदेशने 2029 पर्यंत वाढवला आहे. आंध्र प्रदेशच्या सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नादेंडला भास्कर राव यांचे निधन झाले आहे. प्रश्न 12. नुकतेच भारताच्या पहिल्या AI संचालित फिजिकल म्हणजेच भौतिक आणि डिजिटलचे एकत्रित रूप बँकिंग शाखेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुवाहाटी. स्पष्टीकरण. भारताच्या पहिल्या AI संचालित फिजिकल बँकिंग शाखेचे उद्घाटन गुवाहाटी म्हणजेच आसाम येथे करण्यात आले आहे. सुरुवात कोणी केली? स्मॉल फायनान्स बँक. मुख्य वैशिष्ट्ये. या शाखेत स्वत सेवा किओस्क, कागदविरहित रोख रक्कम जमा करणे आणि काढणे आणि जलद डिजिटल नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे ग्राहक कोणत्याही अर्जाशिवाय थेट आपल्या UPI म्हणजेच UPI इंटरफेसवरून कर्ज देखील मिळवू शकतात. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे स्वीडन.
आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट म्हणजेच ILPS प्रणालीला मंजुरी दिली आहे. अलिफ अली कादिम अल जदे यांची इराकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर राहिला आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मोहिमेबाबत करार केला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले आहे. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. GI प्रमाणित अद्रक म्हणजेच आले शेतीसाठी मिझोराम सरकारने अद्रक मिशन सुरू केले आहे. श्रेणीय प्राप्त उड्डाण प्रशिक्षक बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले आहे. आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये शून्य गळती दर म्हणजेच ड्रॉपआउट दर साध्य केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर चषक 2026चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले आहे. सिक्कीम हे देशातील पहिले कागदविरहित म्हणजेच पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले राज्य घोषित करण्यात आले आहे. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात लांब सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. गडचिरोली हे कोणत्या राज्यात स्थित आहे ज्याला ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत मोठ्या लष्करी किंवा पोलीस कारवाईनंतर नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.